कोकणात चुलीवर शिजवलेल्या जेवणाची चव काय वेगळीच असते. तीच गावाकडची चव गॅसवर आणण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. तर आज आपण सुकं मटण, झणझणीत रस्सा आणि कोंबडी वडे करणार आहोत. चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्यासाठी इथे मी 1.5 किलो मटण घेतलेलं आहे. त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. छोटा 1 चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ मटणाला चोळून साईडला ठेवून द्यायचं. जरी मी कुकर गरम करायला ठेवला असला ना तरी पण मी कुकरमध्ये मटण शिजवणार नाही आहे. 1 चमचा तेल घालायचं, 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आणि मीठ आणि हळद चोळून ठेवलेलं हे मटण घालायचं आणि चांगलं मिनिटभर असं परतून घ्यायचं. मटण परतून झालं की त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणावरती पाणी ठेवायचं आहे. सुरुवातीला लगेचच आपल्याला मटणामध्ये पाणी घालायचं नाही. ह्या वरच्या पाण्याला वाफ आली ना की नंतरच हे वाफ आलेलं पाणी आहे ना ते घालायचं, कारण खाली पण मटणाला मग पाणी सुटतं. आणि हे गरम पाणी घालायचं. गरम पाणी घातल्याने मटण पटकन शिजतं. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत मटणाला स्वतःच्या अंगचं पाणी सुटत नाही ना तोपर्यंत आपण मटणामध्ये पाणी घालायचं नाही आहे. परत झाकण ठेवायचं आणि झाकणावरती पाणी ठेवायचं. इथे गावच्या पद्धतीने जसे चुलीवर कांदा भाजतात ना तसाच आज आपण गॅसवर कांदा भाजणार आहोत. 4 कांदे घेतले, त्यांना असे फोडून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत ते चांगले भाजले जातात. गॅसवर अशी जाळी ठेवायची आणि कांदा आणि लसूण आहे ना ती आपल्याला अशी गॅसवरती भाजून घ्यायचे आहे. जे भाजलीत ना तेवढे काढून घ्यायचे. कांदे चांगले खरपूस भाजून घ्यायचे. आणि इथे आपण 2 खोबऱ्याच्या वाट्या आहेत ना त्या पण भाजून घेतलेल्या आहेत. सुरी टोचायची आणि भाजून घ्यायची. कांद्यावरती हा जास्तसा असा काळा भाग असेल ना तो काढून टाकायचा. आणि लसूण पण आपल्याला सोलून घ्यायचे आहे. 4 हिरव्या मिरच्या आहेत, मध्ये चिरा देऊन त्यांना भाजून घेतलेल्या आहेत. जर तुम्ही चिरा दिला नाहीत ना अशाच भाजायला गेलात ना तर त्या फुटतात आणि अंगावरती उडतील. थोडीशी कोथिंबीर आणि 1-2 इंच आलं. खोबरं आहे ते आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि कांदा कापून घ्यायचा. मिक्सरला एकदम जेवढं जमेल ना तेवढं बारीक असं वाटण करून घ्यायचं. आपलं मटण पण बघू शकता तुम्ही इथे शिजलेलं आहे. थोडंसं जरा शिजायला पाहिजे, पण मसाला लावणार ना तेव्हा शिजणार. या मटणातली फोडं काढून घेतलेलं आहेत. ह्या रस्सा करण्यासाठी मटणातलं पाणी ठेवलेलं आहे. कढई गरम झाली की 2 चमचे तेल घालायचं, 1 तेजपत्ता घालायचा आणि मोठा 1 कांदा बारीक चिरून घालायचा. चांगला परतून घ्यायचा. मटण शिजवताना पण आपण हळद घातली आहे ते लक्षात घेऊन 1 चमचा हळद आणि 4 चमचे घरचा मालवणी मसाला घालायचा. जसं मटण तुम्हाला तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही घरचा मसाला घालायचा आहे. 2 चमचे ताजा घरचा गरम मसाला घालायचा आहे. 2 चमचे मटण मसाला. पावडरचे मसाले घालताना गॅस आहे ना तो बारीक करायचा आणि पावडरचे मसाले चांगले व्यवस्थित असे आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचे आहेत. आणि लगेचच त्याच्यामध्ये आपल्याला हे वाटण वाटलेलं आहे ना ते घालायचं. त्यातलं थोडं वाटण आपण शिल्लक ठेवणार आहोत रश्श्यासाठी. तुम्हाला जर वाटलं वाटण जास्त झालं आहे म्हणून तर थोडं ठेवून द्यायचं. जर कडधान्याची कोणती पण उसळ करणार ना तेव्हा तुम्ही वापरू शकता. हे आपलं सुक्कं मटण काढून ठेवलेलं आहे ना ते त्याच्यामध्ये घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये आपला हा मटणाचा रस्सा आहे ना शिजवलेलं पाणी ते थोडं घालायचं म्हणजे चांगली चव येते. 4 पाळे आपल्याला त्याच्यामध्ये हे मटण शिजवलेलं पाणी आहे ना ते घालायचं आणि मसाला वाटलेलं भांडं धुवून पाणी घालायचं. तर आपलं मटण थोडंसं आपल्याला शिजवायचं आहे. सुरुवातीला आपण मटणाला मीठ लावून ठेवलेलं आहे तो अंदाज घेऊन इथे मीठ घालायचं आहे आणि मध्यम तो लो आचेवरती मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला घट्ट पाहिजे ना तेवढं तुम्ही वाटलेलं वाटण आहे ना ते लावायचं आणि मटण झाकण ठेवून शिजवायचं म्हणजे चांगला सुवास आतमध्येच राहतो. बघू शकता तुम्ही. हे आता तुम्हाला एवढं असं पातळ दिसलं ना तरी सुकल्याच्या नंतर ते अजूनच घट्ट होतं. बघा थंड झाल्याच्या नंतर कसा त्याला कलर पण आलेला आहे मस्त असा. वरून कोथिंबीर घालायची आणि मिक्स करायची. झणझणीत आपल्या कोकणातल्या पद्धतीचं मटण तयार झालेलं आहे ने हा झणझणीत रस्सा. झणझणीत रस्सा बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेले 2 चमचे तेल घालायचं. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि गॅस बारीक करायचा. 1 तेजपत्ता घालायचा आहे, 1 चमचा हळद. रस्सा झणझणीत करायचा आहे म्हणून मोठा 1 चमचा कोल्हापुरी मसाला घालायचा आणि 2 चमचे आपला मालवणी मसाला घालायचा. तुम्हाला जर तिखट पाहिजे तर घालायचा कोल्हापुरी मसाला, नाही तर नाही घालायचा. 1 चमचा घरचा गरम मसाला आणि 2 चमचा मटण मसाला. पावसातून झणझणीत रस्सा प्यायला खूप छान लागतो म्हणून इथे मी कोल्हापुरी मसाला घातलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायची. गॅस बारीक करायचा नाही तर मसाले आपले जळून जातात. त्याच्यामध्ये हा रस्सा ओतायचा आणि लगेच झाकण ठेवायचं. आपण जी फोडणी दिलेली आहे ना ती बाहेर गेली नाही पाहिजे. थोड्या वेळाने
एखादा मिनिटभर झाल्यावरच झाकण काढायचं, तोपर्यंत झाकण लगेच काढायचं नाही. तुम्हाला जेवढा रस्सा करायचा आहे ना तेवढं पाणी ओतायचं, पण जास्त पाणी ओतायचं नाही. जर तुम्हाला जास्त रस्सा करायचा असेल ना तर मटण शिजवताना जास्त पाणी घालायचं आणि वाटण लावायचं. थोडं वाटण लावायचं, जास्त वाटण लावायचं नाही. फक्त या मटणाच्या रश्शाला चव आली पाहिजे अशा पद्धतीने वाटण लावायचं. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एक 5 ते 7 मिनटं याला शिजवून घ्यायचं. आणि शेवटला आता आपण गरमागरम असे वडे करणार आहोत. कोकणातल्या कोंबडी वड्याची भाजणी किंवा मालवणी भाजणी कशी तयार करायची ह्याचे व्हिडिओ मी खूप सारे शेअर केलेले आहेत. तर आज आपण ह्या कोकणातल्याच पद्धतीने वड्याची भाजणी केलेल्याचं हे पीठ आहे त्याचे वडे बनवणार आहे. जेवढे वडे करायचे असेल तेवढं पीठ काढून घ्यायचं आणि पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचे, चवीप्रमाणे मीठ घालायचं, मिक्स करायचं आणि कोमट पाण्याने ह्याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. पीठ भिजून झालं की तुमच्याकडे जेवढा वेळ असेल ना तेवढा वेळ ह्याला 1 तासभर झाकून ठेवायचं, पण मी लगेच करणार आहे. वडे तळण्यासाठी इथे तेल गरम करायला ठेवले आहे. थोडं पीठ टाकून बघायचं, पटकन वर आलं की समजायचं की तेल चांगलं तापलेलं आहे. पीठ एकदा आपण परत मळून घ्यायचं आहे आणि मऊसूतच असं पीठ मळलेलं आहे. प्लॅस्टिकच्या पिशवीला थोडं पाणी लावून घ्यायचं. काही जणांना तेल लावून पण थापतात, पण मी पाणी लावूनच थापते. आणि चांगले पातळ असा हा वडा थापून घ्यायचा आहे. होल पण पाडू शकतात. मी कोकणामध्ये ना होल पण पाडतात किंवा असे पण बिना होलाचे पण करतात. तेल चांगलं कडकडीत गरम पाहिजे वडे तळण्यासाठी, तरच ते वडे चांगले फुलले जातात. बघू शकता कसे टम्म असे फुलले आहेत ते. दोन्ही साईडने चांगले खरपूस असे तळून घ्यायचे आणि झाऱ्यावरती तेल नितळण्यासाठी ठेवून द्यायचे. अशा पद्धतीने आपले वडे आहेत ते तयार झालेले आहेत. कोकणातल्या पद्धतीने आगोटा स्पेशल ही मटण थाळी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. आणि जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.